नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपला आज कृषी मित्र शेतकरी पुत्र नवीन विषयाची पोलखोल करणार आमचं राजकीय बोल या माध्यमातून आपण ग्रामीण भागातल्या ज्या समस्या मांडल्यात आहे त्या मांडण्याचा प्रयत्न करतो. त्या माध्यमातून आज आपण कर्जमाफीवर थोडंसं बोलूया. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या, गाजावाजा केला आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या ऐवजी कृषी कृषी कर्जाचं पुनर्गठन करणे हा म्हणजेच माथ्यावर पुन्हा एकदा कर्जाचा बोजा ढकलणे. कारण की पुनर्गठन म्हणलं की थेट शेतकऱ्याचं कर्जमाफी न होता त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात गठन केलं जातं आणि वाढीव मुदत दिली जाते. वाढीव मुदत म्हणजे ती जी व्याज परतावा आहे तो व्याज परतावासाठी वर्ष जास्तीची मंजुरी देणे. जास्तीची मंजुरी देणे म्हणजे त्याला व्याज जास्तीचं लागणार आहे आणि व्याज जास्तीचं लागलं म्हणजे की थकबाकीमध्ये शेतकरी जाणार आणि थकबाकीमध्ये गेल्यामुळे शेतकऱ्याची पुन्हा सिव्हिल खराब होणार किंवा त्याचं कर्जाचं बँक कमी प्रमाणात कर्ज देणार. ह्या गोष्टी पुन्हा शेतकऱ्याशी निगडीत राहणार आणि शेतकऱ्यांना कुठंतरी याच्यापासून पिळवणूक होणार. याच्यामुळं हा ठोस पर्याय नाही की पुनर्गठन करणे किंवा काही नाही. जे आश्वासनं दिलेत शेतकऱ्यांना त्या आश्वासनाची पूर्तता करणे शासनाची काळाची गरज आहे. आणि जर शे शे शासनाने शेतकऱ्यांना जर लाचार केलं आणि शेतकऱ्यांनाच फसवण्याचा प्रयत्न केला तर मोठ्या प्रमाणात याच्यापासून उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळं लवकरच सावध झालं पाहिजे, शासनाने सावध झालं पाहिजे आणि अगोदरच शेतकरी जास्तीच्या पावसापासून ही झालेला आहे. पुन्हा ही कर्जमाफी नाही दिली तर पूर्णपणे खचून जाईल आणि त्याला उभा राहण्यासाठी कसलाही वेळ लागणार नाही. त्यामुळं त्याला कणखरपणे उभा करण्यासाठी शासनाने सुद्धा मोठ्या प्रमाणात याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी खरंच करणं गरजेचं आहे. मायबाप सरकार थोडंसं द्या लक्ष ह्याच्याकडं सुद्धा.